मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 25 जी केचे प्रश्न आणि 25 जे आहे ते मराठी व्याकरणावर आधारित असे 25 प्रश्न बघणार आहे. टोटल म्हणजे असे आजच्या व्हिडिओमध्ये आपण 50 प्रश्न बघणार आहे. हे जे 50 प्रश्न आहे हे टोटल पोलीस भरतीचे आहे. त्यामुळे पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमचे 50 पैकी किती प्रश्न बरोबर आलेले, मराठीचे किती बरोबर आलेले आणि जी केचे किती बरोबर आले. तर आपण सुरुवात करणार आहे ह्या ठिकाणी जी केचं सेक्शन स्टार्ट करू. आपण जी केचे सर्वात प्रथम आपण या ठिकाणी 25 प्रश्न बघू. त्यानंतर मराठीचे जे आहे ते मराठीचे 25 प्रश्न बघू. 25 पैकी तुमचे जेवढे काही 17, 18, 20, 22 जे काही बरोबर येतील आणि मराठीचे 22, 24 जेवढे काही बरोबर येतील ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर चला तुमचा वेळ न घेता मी डायरेक्ट व्हिडिओला स्टार्ट करतो. बघा ह्या ठिकाणी प्रश्न क्रमांक आहे तुमच्यासमोर पहिला. या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे. या ठिकाणी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर राजेश कुमार मीना यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे तुमच्यासमोर. नागपूर येथे देशातील पहिल्या संविधान उद्देशिका पार्कचे लोकार्पण कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? तर नागपूर या ठिकाणी देशातील पहिल्या संविधान पार्क या ठिकाणी लोकार्पण जे आहे ते कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? तर भूषण गवई यांच्या हस्ते या ठिकाणी पहिल्या संविधान उद्देशिका पार्कचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे. आणि हे जे पार्क आहे कुठं आहे? संविधान पार्क हा आहे नागपूर या ठिकाणी. पहिला असल्यामुळं परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. 100% यावेळेस येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, पहिला 3 नंबरचा प्रश्न आहे. पहिला इंडिया हॉकी मास्टर्स कप 2025 मध्ये कोठे पार पडलेला आहे? तर पहिला इंडिया हॉकी मास्टर्स कप 2025चा जो पार पडलेला आहे तर तो चेन्नई या ठिकाणी झालेला आहे. पहिला इंडिया हॉकी मास्टर्स कप चेन्नई. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नंबरचं. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 4 नंबरचा तुमच्यासमोर. क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण ठरलेली आहे? तर ती ठरलेली आहे स्मृती मानधना. पर्याय क्रमांक जे आहे 1 नंबरचं याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, ह्या ठिकाणी 5 नंबरचा प्रश्न आहे. नीरज चोप्रा किती गुणांसह जगातील क्रमांक 1चा भालाफेकपटू ठरलेला आहे? तर कितव्या क्रमांकाचा तो जगातील 1 नंबरचा गुणातील जगातील क्रमांक 1चा भालाफेकपटू म्हणजे नंबर 1चा तो जो आहे भालाफेकपटू ठरलेला आहे. तर त्याचा क्रमांक किती आहे? किती गुणांसह त्याचे आतापर्यंत टोटल गुण किती झालेले आहे? तर त्याचे टोटल गुण झालेले आहे 1445. लक्षात ठेवायचे 1445. तर नीरज चोप्रा हा जगातील सर्वात 1 नंबरचा भालाफेकपटू ठरलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. आणि 7 ऑगस्ट हा जो दिवस आहे, 7 ऑगस्ट हा भालाफेक दिवस म्हणून साजरा करण्यात जातो. कारण की या दिवशी नीरज चोप्राने ऑलिम्पिकमध्ये भारताला गोल्ड मेडल मिळवून दिलेलं होतं. त्यांच्या स्मरणार्थ जो आहे हा दिवस भालाफेक दिवस म्हणून सेलिब्रेट करण्यात येतो. त्यानंतर 6 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर. या ठिकाणी नवीन आलेला स्टॉप क्लॉक नियम. बघा, स्टॉप क्लॉक नियम हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर स्टॉप क्लॉक नियम हा जो नवीन नियम आहे तर हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर तो आहे क्रिकेट या खेळाशी संबंधित. पर्याय क्रमांक जे आहे 3 नंबरचं याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर 7 नंबरचा प्रश्न बघा. ऑपरेशन डीप मॅनेस्फिस्ट कोणी सुरू केले? ऑपरेशन डीप मॅनेस्फिस्ट कोणी सुरू केले? तर हे स्टार्ट केलेलं आहे रॉने स्टार्ट केलेलं आहे. काय स्टार्ट केलेलं आहे? ऑपरेशन डीप मॅनेफिस्ट. लक्षात ठेवायचे रॉ रिसर्च ॲनालिसिस विंग. लक्षात ठेवायचे रॉचा लॉंग फॉर्म आहे, जी की बाहेरच्या देशांतर्गत काम करते. भारतासाठी गुप्तचर संघटना आहे. त्यानंतर बघा ह्या ठिकाणी 8 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर. राष्ट्रीय हळद बोर्डाचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? तर राष्ट्रीय हळद बोर्डाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे निजामाबाद या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी? निजामाबाद या ठिकाणी. पर्याय क्रमांक 4 नंबरचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर 10 नंबरचा प्रश्न आहे. निजामाबाद येथे
राष्ट्रीय हळद बोर्डाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? तर हे कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे अमित शाह यांच्या हस्ते जे आहे निजामाबाद येथे राष्ट्रीय हळद बोर्डाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. त्यानंतर राष्ट्रीय डॉक्टर दिन भारतात कधी साजरा करण्यात येतो, कधी साजरा केला जातो? तर हा साजरा केला जातो 1 जुलैला. लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक 1 नंबरचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर समोरचं बघा, भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी कोणता आहे? तर भारताचा राष्ट्रीय जो आहे वारसा प्राणी तो आहे हत्ती. कोणता आहे? हत्ती. त्यानंतर नेक्स्ट बघा, 12 नंबरचा प्रश्न आहे या ठिकाणी, शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात प्रधान कोण होते? तर शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात प्रधान कोण होते रे? तर ते होते मोरोपंत त्र्यंबक पिंगळे. कोण होते? मोरोपंत त्र्यंबक पिंगळे. पर्याय क्रमांक 2 नंबरचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, या ठिकाणी 13 नंबरचा प्रश्न, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे. तर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे आहे अमरावती जिल्ह्यात. त्यानंतर अहिराणी ही मराठीची बोली कोणत्या प्रदेशात बोलली जाते? तर अहिराणी कुठे बोलली जाते? तर अहिराणी खानदेशमध्ये बोलली जाते. त्यानंतर 15 नंबरचा प्रश्न आहे, सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून सजीवांना कोणते जीवनसत्व मिळते? तर सर्वांना माहिती आहे ड जीवनसत्व मिळते सूर्याच्या माध्यमातून. तर ड जीवनसत्वाचं जे सायंटिफिक नाव काय आहे? कॅल्सिफेरॉल. हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये प्रश्न क्रमांक 16 बघत आपण, भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये वेदाचा मोठा वाटा आहे. तर कोणता वेद जो आहे तो भारतीय संगीताशी संबंधित आहे? तर सामवेद हा जो आहे हा भारतीय संगीताशी संबंधित वेद आहे. तर विचारलं तुम्हाला वेदत्रयमध्ये कोणता वेद सामील नाही आहे, हा एक प्रश्न लक्षात ठेवा. तर वेदत्रयमध्ये अथर्ववेद सामील नाही आहे. आणि तुम्हाला विचारलं सर्वात जुना वेद कोणता आहे? तर ऋग्वेद हे सांगायचं आहे. त्यानंतर बघा 17 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव कोणते आहे? तर बघा, महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव आहे भिलार. कोणतं आहे रे? भिलार, जे की सातारा या जिल्ह्यात आहे. त्यानंतर 18 नंबरचा प्रश्न बघा, या ठिकाणी महाराष्ट्रात सर्वप्रथम कोठे महानगरपालिका स्थापन झाली आहे? तर महाराष्ट्रात सर्वप्रथम जी महानगरपालिका आहे सगळ्यांना माहीत आहे, तर मुंबई या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे. आणि भारतात जर पहिली महानगरपालिका विचारली तर मद्रास हे उत्तर सांगायचं आहे. त्यानंतर 19 नंबरचा प्रश्न बघा तुमच्यासमोर, या ठिकाणी 19 नंबरचा प्रश्न आहे, जगातील सर्वात खोल गर्ता कोणत्या महासागरात आहे? तर जगातील सर्वात खोल जो गर्ता आहे तो आहे पॅसिफिक महासागरात. पर्याय क्रमांक 2 नंबरचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर बघा, जैन परंपरेत एकूण किती तीर्थकर होऊन गेले आहे? तर जैन परंपरेत एकूण जे तीर्थकर होऊन गेलेले आहे तर ते 24 तीर्थकर होऊन गेलेले आहे. आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा 24वे तीर्थकर कोण आहे. त्यानंतर 21 नंबरचा प्रश्न आहे, आधुनिक संगणकाचे जनक कोण आहेत? तर आधुनिक संगणकाचे जनक आहे चार्ल्स बॅबेज. कोण आहे? चार्ल्स बॅबेज हे जे आहे आधुनिक संगणकाचे जनक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 22 नंबरचा, या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा करण्यात येतो? तर जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो 5 जून या दिवशी. कधी? 5 जून रोजी. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे? तर महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 24 नंबरचा प्रश्न आहे, भारतात राष्ट्रीय उत्पन्न कोण मोजते? तर भारतात राष्ट्रीय उत्पन्न कोण मोजते? तर ते मोजते केंद्रीय सांख्यिकी संघटना. त्यानंतर 25 नंबरचा प्रश्न आहे, या ठिकाणी संत तुकाराम हे रिकामजागा या गावचे होते. तर संत तुकाराम कोणत्या गावचे होते? तर ते देहू या गावचे होते. पर्याय क्रमांक जे आहे 1 नंबरचे याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर बघा, या ठिकाणी 26 नंबरचा प्रश्न आहे, दिल्लीत महिला दक्षता समितीची स्थापना कोणी केलेली आहे? तर दिल्लीत महिला दक्षता समितीची स्थापना केलेली आहे, त्यांचं नाव आहे प्रमिला दंडवते. कोणी? प्रमिला दंडवते यांनी काय केलेलं आहे? दिल्लीत महिला दक्षता समितीची स्थापना केलेली आहे. त्यानंतर 27 नंबरचं बघा, गोल क्रांती कशाशी संबंधित आहे? तर गोल क्रांती कशाशी संबंधित आहे? तर गोल क्रांती संबंधित आहे बटाटे. कशाशी संबंधित आहे? गोल क्रांती बटाटेशी संबंधित आहे, जे आहे पर्याय क्रमांक 2 नंबरचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर बघा, संगणकाचे मेमरीचे एकक काय आहे? तर संगणकाच्या मेमरीचे एकक आहे बाईट. काय लक्षात ठेवायचे? बाईट.
त्यानंतर संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? तर सर बी एन राव हे जे आहे संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार होते, सर बी एन राव. लक्षात ठेवायचे, डॉक्टर सर बी एन राव. त्यानंतर 30 नंबरचा प्रश्न बघा या ठिकाणी. 1965मध्ये भारत पाकिस्तानचे युद्ध झाले होते 1965मध्ये. तर त्या युद्धादरम्यान भारताचे पंतप्रधान कोण होते? तर त्यावेळेस भारताचे पंतप्रधान होते लाल बहादूर शास्त्री. कोण होते रे? लाल बहादूर शास्त्री. लक्षात ठेवायचे. त्यानंतर आता ह्या ठिकाणी आपण 30 प्रश्न झालेले आपले जीकेचे. आता आपण बघणार आहेत उरलेले 20 प्रश्न, जे की आहे मराठी व्याकरणवरती आधारित. तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. ह्या ठिकाणी बघा 31 नंबरचा प्रश्न आहे. त्याचा धाकटा मुलगा काल अतिरेक्याविरुद्ध लढताना शहीद झाला. या ठिकाणी काय ओळखायचे? तुम्हाला उद्देश ओळखायचं या ठिकाणी. तर कोणतं उद्देश आहे या ठिकाणी सांगा. तर या ठिकाणी जे उद्देश आहे तर ते आहे त्याचा धाकटा मुलगा. हे काय उद्देश आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 नंबरचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, अधोरेखित शब्दसमूहाचे योग्य उत्तर द्यायचे आहे. तर अधोरेखित शब्दसमूहाचे या सत्कार्याबद्दल बघा ह्या ठिकाणी अधोरेखित केलेला शब्द आहे. तर ह्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे विधेय विस्तार आहे. आय थिंक गावकरी असेल. बघा या ठिकाणी या सत्कार्याबद्दल येथे जमलेले सर्व गावकरी आपले अभिनंदन करत आहात. याचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नंबरचं बरोबर उत्तर विधेय विस्तार आहे. त्यानंतर 33 नंबरचं बघा या ठिकाणी. पुढीलपैकी परभाषीय शब्द ओळखायचा आहे, म्हणजे दुसऱ्या भाषेतून आलेला आहे. तर परभाषीय शब्द आहे यथामती. कोणता रे? यथामती हा शब्द आहे परभाषी शब्द आहे. त्यानंतर नेक्स्ट बघू आपण. या ठिकाणी दही हा शब्दाचा प्रकार सांगायचा आहे. तत्सम आहे, तद्भव आहे, परभाषिक आहे का यापैकी नाही? तर दही हा जो शब्द आहे हा काय रे? तत्सम. म्हणजे संस्कृतमधून जशाच्या तशा आलेला त्याला तत्सम म्हणतात. आणि तद्भव म्हणजे काय? संस्कृतमधून मराठीत येताना बदल झालेला. त्यानंतर 35 नंबरचं बघा, रिकामी जागा भरायची आहे. ज्या समासात पहिले पद क्रियाविशेषण असते त्यास कोणता समास म्हणतात? तर त्यास कोणता समास म्हणतात? अव्ययी भाव समास म्हणतात. ज्याच्यात की काय रे? पहिले पद काय राहते? या ठिकाणी क्रियाविशेषण असते. त्यानंतर या ठिकाणी प्रश्न क्रमांक आहे 36 नंबरचा. विधानार्थी करा. याचं विधानार्थी करायचं आहे. तान्ह्या मुलाची काळजी करायला नको. बघा ह्या ठिकाणी विधानार्थी करायचं आहे. या ठिकाणी तान्ह्या मुलाची काळजी करावी. या ठिकाणी प्रश्नार्थी झालं. तान्ह्या मुलाची काळजी कोणीही करते का? हे प्रश्नार्थी झालं. त्यानंतर तान्ह्या मुलाची काळजी या ठिकाणी फुलस्टॉपला काळजी करायला हवी. त्यानंतर तान्ह्या मुलाची काळजी करावी. तर बघा ह्या ठिकाणी काय सांगितलेलं विधानार्थी आहे. तर बघा ह्या ठिकाणी विधान ह्या ठिकाणी दिसतं आपल्याला. या तान्ह्या मुलाची काळजी कोणीही करते का? कोणीही करते का? पर्याय क्रमांक जे आहे 2 नंबर त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर 37 नंबरचा प्रश्न आहे. कोणत्या वाक्यात संकेतार्थ नाही? जर तर. बघा ह्या ठिकाणी जर तर आलेला आहे, हे पण संकेतार्थ आहे. पाऊस आला तर सहल जाणारच या ठिकाणी सांगायचे, हे पण संकेतार्थी आहे. त्यानंतर तू आला नसता तरी चालले असते, हे पण संकेतार्थ आहे. आणि सगळे शहाणे कसे असतील? तर याचं बरोबर उत्तर आहे हे संकेतार्थ नाही. बाकी सगळे जे ऑप्शन आहे हे संकेतार्थीचे आहे. त्यानंतर समोरचं बघा 38 नंबरचं आहे. गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने नियमित शाळेत यावे. या वाक्यप्रचाराचा वाक्यप्रकार सांगायचा आहे. या वाक्याचा प्रकार सांगायचा आहे. तर याचं बरोबर उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 2 नंबरचं मिश्र वाक्य आहे हे. ज्यामध्ये काय रे? गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने नियमित शाळेत यावे. त्यानंतर 39 नंबरचा प्रश्न आहे. परमेश्वर तुमचे भले करो या वाक्याचा प्रकार कोणता आहे? तर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की या ठिकाणी आज्ञार्थी एक वाक्य आहे. परमेश्वर तुमचे भलं करो. आज्ञा, विनंती, मागणी, सल्ला हे जे आले हे सगळे कशात येतात? आज्ञार्थीमध्ये येतात. तर याचं बरोबर उत्तर आहे आज्ञार्थी. बरोबर. त्यानंतर 40 नंबरचा प्रश्न बघा. पुढील वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. मुलींनी चिंच खाल्ली. बघा ह्या ठिकाणी हे बघा खाणारी मुलगी. तर ह्या ठिकाणी काय सांगितलेलं काय रे? या ठिकाणी मुलींनी ह्या ठिकाणी काय आहे रे? कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्माला प्रत्यय आहे का?
नाही. तर बघा ह्या ठिकाणी होणार आहे कर्तरी प्रयोगाचं उदाहरण. पर्याय क्रमांक जे आहे 2 नंबरचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर बघा ह्या ठिकाणी खाणारी मुलगी काय खाल्लं आहे? चिंच. तर लक्षात ठेवायचं कर्म चिंच आणि कर्ता जी आहे ती मुलगी आहे. त्यानंतर 41 नंबरचं बघा या ठिकाणी कावळ्याने कोळिनीच्या टोपलीतला मासा वरच्यावर लांबवला. बघा कावळ्याने कोळिनीच्या टोपलीत जो मासा होता तो वरच्यावरती लांबवले आहे. या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे? साधित आहे, सिद्ध आहे, प्रायोजक आहे की शक्य आहे? तर याचं बरोबर उत्तर होणार आहे हे जे आहे रे काय कसं क्रियापद आहे? साधित क्रियापद आहे. त्यानंतर 42 नंबरचा प्रश्न आहे अधोरेखित. बघा या ठिकाणी अधोरेखित केलेला आहे शब्द की राम एकवचनी राजा होता. राम काय रे? राम हा काय होता? एकवचनी राजा होता. तर एकवचनी बघा या ठिकाणी एक हा शब्द या ठिकाणी उल्लेख केलेला एक म्हणजे हे नाम साधित आहे की सर्वनाम साधित आहे की समासघटित आहे का गुणविशेषण आहे? तर याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 समासघटित आहे. काय रे? समासघटित. राम हा कसा आहे रे? एकवचनी राजा आहे. त्यानंतर 43 नंबरचा प्रश्न बघा ज्याच्या हाती ससा तुपार्दी यामध्ये आलेली सर्वनामे कोणती आहे? ज्याच्या हाती जो तो हा जो आहे हे सर्वनामे आलेली आहे. कोणते सर्वनामे आहे? तर ह्या ठिकाणी संबंधी सर्वनामे ह्या ठिकाणी आलेली आहे. पर्याय क्रमांक 2 नंबरचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर बघा 44 नंबरचा प्रश्न आहे षष्ठी विभक्तीचे एकवचनी प्रत्यय पुढीलपैकी कोणते? बघा षष्ठी चाचीचे हे जे आहे हे षष्ठी विभक्तीचे काय आहे रे? एकवचनी प्रत्यय आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक जे आहे 4 नंबर त्याचं बरोबर उत्तर होणार आहे. त्यानंतर बघा ह्या ठिकाणी 45 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर पोपट या नामाचे स्त्रीलिंगी ओळखायची आहे. तर पोपटचं स्त्रीलिंगी काय होणार आहे? तर ते होणार आहे पोपट मैना. लक्षात ठेवायचं आहे पोपटीन नाही होणार, पोपटीनी पण नाही होणार आणि पोपट पण नाही होणार. लक्षात ठेवायचं आहे मैना हे होईल. जळू या शब्दाचं जे अनेकवचन आहे हे काय होतं रे? जळवा. काय होतं रे? जळू या शब्दाचं अनेकवचन तर जळवा हे होतं आहे. पर्याय क्रमांक जे आहे 3 नंबरचं याचं बरोबर उत्तर आहे. तुम्हाला सांगितलं मी आपले 50 प्रश्न बघायचे आहे. 50 प्रश्न झाले की आपण या ठिकाणी व्हिडिओ स्टॉप करणार आहे. ज्या ठिकाणी आपले GKचे 30 प्रश्न आणि मराठी व्याकरणचे 20 प्रश्न या ठिकाणी संपत आहे. बघा ह्या ठिकाणी शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. या ठिकाणी शब्दजातीचा तर पर्वत. पर्वत कोणते शब्द आहे? विशेष नाम आहे, भाववाचक नाम आहे का सामान्य नाम आहे? तर पर्वत हे जे काय आहे रे? सामान्य नाम आहे. या ठिकाणी जर विचारलं असतं रॉकीज पर्वत तर मग हे काय झालं असतं? विशेष नाम झालं असतं रॉकी. त्यानंतर बघा 48 नंबरचा प्रश्न आहे संधी करायचे षट अधिक मास बरोबर काय होईल रे? षण्मास होईल. षण्मास म्हणजे जे पर्याय क्रमांक 3 नंबरचं आहे याचं हे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर बघा वर्णाचा प्रकार अचूक ओळखायचा आहे. त थ हे कोणत्या प्रकारचे वर्ण आहे? बघा त थ हे कोणत्या प्रकारचे वर्ण आहे? तर हे दंत्य वर्ण आहे ज्याचा उच्चार काय होतो? दातातून होतो आहे. त थ द ध. लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक 4 नंबरचं याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर बघा शेवटचा प्रश्न आहे लास्ट नंबरचा रिकाम्या जागेसाठी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा. बघा या ठिकाणी सरकारी या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स दिले रिकाम जागा दिले. सरकारी रिकाम जागा निघाले आणि उद्घाटन झाले. बघा सरकारी जाहीरनामा निघाला आणि उद्घाटन झालं. सरकारी ज्ञापन निघालं आणि त्या ठिकाणी काय आलं? उद्घाटन झालं. का सरकारी दवंडी निघाली आणि उद्घाटन झालं. का सरकारी परिपत्रक निघालं आणि उद्घाटन झालं. तर ह्या ठिकाणी बरोबर उत्तर होणार आहे सरकारी ज्ञापन. का रे? सरकारी ज्ञापन निघाले आणि काय झालं? उद्घाटन झालं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण जे आहे ते टोटल या ठिकाणी 50 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे. निश्चितच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी मी आशा करतो आणि त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आता बघा ह्या ठिकाणी आपले प्रश्न झालेले आहे. मी तुम्हाला 25 म्हटलं होतं पण GKचे या ठिकाणी आपण किती प्रश्न घेतलेले आहे? तर 30 प्रश्न GKचे घेतलेले आहे आणि जे मराठी व्याकरणावरती आधारित आहे मराठी व्याकरणच्या या ठिकाणी आपण 20 प्रश्न घेतले. असे टोटल जे प्रश्न आहे आपण 50 प्रश्नांचा सराव आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याकडून करून घेतलेला आहे. 30 पैकी किती बरोबर आले तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे GKचे आणि 20 पैकी किती बरोबर आलेले मराठी व्याकरणचे हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्यासोबतच टेलिग्राम चॅनल पण आहे त्याच्यावरती तुम्ही जॉईन होऊ शकता. त्या ठिकाणी तुम्हाला डेली लाईव्ह क्विज सोडवायला मिळतात. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.